हॅलो मित्रांनो, माझं नाव रोहित. तुम्ही बघत आहात Instagramवर रोहित गोंदे आणि YouTube पण रोहित गोंदे आहे मित्रांनो. तर मला एक गोष्ट सांगायची मित्रांनो, की आपण जसं-जसं मोठं होतो ना, तसं-तसं लहानपणाचं खूपच ध्यान येते किंवा आठवण येते मित्रांनो. कारण की सांगतो तुम्हाला, जसं तुम्ही मोठे होसाल ना, तसं तुमच्यावर जिम्मेदारी वाढतात. जसं की घरात सामान नाही, पैसे नाहीत, असे विविध प्रकारचे कारणं असू शकतात मित्रांनो. लहानपणी तसं काही नसतंय मित्रांनो. काय नाही, सकाळी आई मारून उठवते किंवा लाडानं उठवते मित्रांनो झोपेतून. तर उठायचं, तोंड धुवायचं आणि जे दिलंय चाय वगैरे किंवा जेवण, नाश्ता खायला दिला ते खायचा मित्रांनो आणि मजेनं राहायचं. जोवरक आपण 5-6 वर्षाचा होत नाही, तोवरक आपल्याला काही शाळेत टाकत नाहीत, काही नाही मित्रांनो. फक्त रडायचं. जे पाहिजे ते भेटतंय मित्रांनो. आणि जसं तुम्ही शाळेत जायला सुरुवात होती ना, तेव्हा पण तेच प्रॉब्लेम राहते मित्रांनो. सकाळी उठवणार आई, तुम्हाला शाळेत नेऊन सोडणार. नंतर तुम्ही आल्यावर परत तुमचं तेच घराणं मित्रांनो. पहिलं फक्त रडल्यावर सर्व मिळत गेलं मित्रांनो, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा. जसे तुम्ही मोठे होसाल ना मित्रांनो, तर खूपच प्रॉब्लेम राहतात मित्रांनो. जसं की इथून आपण बाहेर कामाला जातो समजा 10 किलोमीटर, 15 किलोमीटर. तिथून 15 किलोमीटर दूर जायचं मित्रांनो. त्यांना बी आपल्याला पैसे देऊन जावं लागते. स्वतःची गाडी असली तर ठीक, नसली तर आपण ऑटोनं जाऊ शकतो किंवा मित्राच्या गाडीवर. पण पैसे रोज लागणार मित्रांनो. जसं तुम्ही मोठे होसाल ना, काम करणार, तर पेट्रोलला पैसा लागते, नाश्त्याला, चायला. अरे मित्रांनो, विविध प्रकारचे प्रॉब्लेम राहतात मित्र. यासाठी माहीत असतं मित्रांनो, जे लहानपण राहते ना, ते खूपच चांगलं होतं. काही ताण नव्हता. रडायचं, सर्व भेटत गेलं रडल्यावर. आता नाही तसं. स्वतः कमवायचं, जे लागते ते आणायचं आणि ते बी भरपूर पूर्ण होत नाही मित्रांनो. ही माझी जर गोष्ट खरी असली तर लाईक, कमेंट, फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. काय रे